उद्या सकाळी मी बऱ्याच लोकांना हॅपी न्यू इयर म्हणून मेसेज पाठवेन. मग त्यातल्या काही सो कॉल्ड संस्कृती जपणाऱ्या लोकांचे मला मेसेज येतील, की "तू का हा मेसेज पाठवतेस? तू का पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतेस? हे आपलं नवीन वर्ष नाही. आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं." वगैरे, वगैरे. खरं सांगू का, वर्षानुवर्ष मी त्यांना हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवते. वर्षानुवर्ष मला त्यांचे असेच रिप्लाय येतात. तरीही आमचं छान चाललंय. पण मला काही प्रश्न पडतात. एक म्हणजे तुम्ही तुमचे बँकेचे व्यवहार कोणत्या कॅलेंडरप्रमाणे करता? दुसरा, तुम्ही तुमचा वाढदिवस कोणत्या कॅलेंडरप्रमाणे साजरा करता? तिसरं, जेव्हा विमानाची, ट्रेनची तिकीटं बुक करायची असतात, तेव्हा कोणत्या तारखा लिहिता? मग आयुष्यात जर हे इंग्लिश महिने अविभाज्य घटक बनून आलेच आहेत, तर स्वीकारा ना त्यांना. आम्ही कुठे म्हणतोय, की आम्ही गुढीपाडवा आणि नवीन वर्ष मानत नाही म्हणून. आम्ही गुढी उभारतो, संस्कृती जपतो, परंपरा जपतो, साग्र संगीत, गोडाधोडाचा स्वयंपाक करून नवीन वर्ष साजरं करतो गुढीपाडव्याला आपलं. पण म्हणून 1 जानेवारीवर राग कशाला? आम्ही 1 जानेवारी ही साजरी करतो. कारण आम्हाला आनंद साजरा करायला एक दिवस मिळतो, एक निमित्त मिळतं. आयुष्यात जेवढे आनंदाचे क्षण मिळतात ना, तेवढे वेचायचे. पाश्चात्य आहे का आपलं आहे का संस्कृती बुडतीये का वगैरे विचार करायचे नाहीत. आणि ज्या गोष्टी आपण टाळूच शकत नाही, तिथे तर डोकं फोडायला जायचंच नाही. त्यामुळे आजपासूनच तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर.